वळूया पुढील बातमीकडे। चंद्रपूर येथील लक्ष्य नितेश घोडमारे या खेळाडूने स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त केले आहे। नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्ष्यवेधक कामगिरी बजावत पदकांची कमाई केली। यामध्ये चंद्रपुरातील लक्ष्य घोडमारे सुवर्ण आणि रौप्य पदक, श्राव्या घोडमारे कांस्य पदक, पिजल भांडारकर यांनी कांस्य पदक आणि अनन्य देविकार यांनी रौप्य पदक प्राप्त केलं। या खेळाडूंनी आपापल्या वयोगटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली। या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे भारतीय संघात निवड करण्यात आली आहे। चंद्रपूरचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं कौतुक होत आहे। लक्ष्य घोडमारे याचे नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून अभिनंदन केलं जात आहे। बघूया त्याविषयी लक्ष्य घोडमारे आणि लक्ष्यची आई यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेल्या प्रतिक्रिया। मी खूप स्पर्धेत सहभाग घेतलाय। माझ्या स्पर्धेत सगळ्यात मोठं जे सहभाग आहे ते आहे स्टेअर फाउंडेशन। तिथे मला खूप चांगलं प्रॅक्टिस करायला भेटली आहे दिल्लीला पण। आणि माझी जी प्रॅक्टिस आहे ते आहे 2 घंटे मी प्रॅक्टिस करत होतो कोहिनूर ग्राउंड। कोच आहे विशाल चव्हाण। याचं श्रेय मी माझ्या आईला फर्स्ट ऑफ ऑल आईला देईल आणि सेकंड माझ्या कोच विशाल चव्हाण सर। माझ्या अकादमीला 20 ते 30 जण सराव करतात। त्याच्यापायी 4 जणांचा नंबर लागला आहे इंटरनॅशनलसाठी। मिसेस मंजुषा नितेश घोडमारे। लक्ष्य हा माझा मोठा मुलगा आहे। हा 3 वर्षाचा होता तेव्हापासून यांनी स्केटिंग करणं सुरू केलं। यांनी फक्त टीव्हीमध्ये पाहिलं की मम्मी मला हे करायचं आहे, तेव्हापासून मी त्याला स्केटिंगला घेऊन जायची। घरातले कामं, जॉब सर्व मेंटेन करून मी त्याला रोज पहिले आझाद गार्डनमध्ये स्केटिंगचं क्लासेस सुरू होत्या, तिथे मी त्याला रोज 2 तासासाठी घेऊन जायची। तिथून शिफ्ट झाला इकडे कोहनेरी ग्राउंडवर। तिथे त्याला मग तो मोठा झाला, त्याच्यानंतर त्यांनी तो एकटाच जायचा सायकलनी। त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण डिस्ट्रिक्ट लेवल, विदर्भ लेवल, स्टेट, नॅशनल, हे त्याचं सेकंड नॅशनल आहे। विदर्भ झालं त्याचं, विदर्भ लेवल पण त्याला त्याच्यात गोल्ड मेडल मिळालं, स्टेट लेवलला पण त्याला गोल्ड मेडल मिळालं, नॅशनलला पण गोल्ड मेडल मिळालं। आता त्याची इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झालेलं आहे। मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे।